नमस्कार लाडकी बहिणींनो, मी रोहित. लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आजपासून लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थीची ई-के-वाय-सी करण्याचं बटन त्या ठिकाणी आलेलं आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला डिस्प्लेवर के-वाय-सीची स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसिजर करून दाखवणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला येतील. बघा या ठिकाणी के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला 2 आधार कार्ड लागणार आहे. एक आधार कार्ड म्हणजे लाभार्थ्यांचं आणि दुसरं वडील किंवा पती. विवाहित असेल तर पतीचं आधार कार्ड लागेल आणि अविवाहित असेल तर वडिलांचं आधार कार्ड. आणि तसेच या ठिकाणी 2 ओ-टी-पीची गरज पडणार आहे. अशा प्रकारे काळजीपूर्वक के-वाय-सी करून घ्या. ही के-वाय-सी कशी करायची आहे ते बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी मित्रांनो आपल्याला Google ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना सर्च केल्यानंतर खाली आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची वेबसाईट दिसून येते. ओरिजिनल वेबसाईट बघा. राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी ही वेबसाईट ओपन करायची, दुसऱ्या वेबसाईट ओपन करायची नाही. बघा तुम्हाला इथे ई-के-वाय-सीचं बटन दिसत नाही, त्यासाठी रिफ्रेश करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असं बटन दिसेल. बघा काय करायचं, वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर के-वाय-सीचं बटन दिसत नसेल तर डायरेक्ट रिफ्रेश करायचं. पेज रिफ्रेश केल्यानंतर तुमच्या समोर के-वाय-सीचं बटन ऑप्शन दिसून येईल. बघा त्या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्लिअर लिहिलेलं आहे ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. बघा खाली ऑप्शन दिला आहे लाभार्थी आधार कार्ड क्रमांक. बघा या ठिकाणी लाभार्थी बहिणीचा आधार कार्ड क्रमांक टाकून इथे स्कॅप्चर दिसत आहे खाली, तो स्कॅप्चर जसाचा तसा टाकून खाली येऊन खाली तुम्हाला ऑप्शन दिसत आहे मी सहमत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डची माहिती वापरण्यासाठी तुम्ही शासनाला परमिशन देत आहे ओ-टी-पी द्वारे. नंतर बघा येथे तुम्हाला मी सहमत आहे या ठिकाणी क्लिक करून ओ-टी-पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्ड नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ही ओ-टी-पी येईल. ती ओ-टी-पी इथे टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा त्यानंतर ओ-टी-पी आल्यावर तुम्हाला इथे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी टाकून सबमिट केल्यानंतर पुन्हा आता एक ऑप्शन उघडेल. बघा या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या ठिकाणी तुम्हाला वडील किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकून खाली कॅप्चर जसाचा तसाच टाकायचा आहे आणि खाली बघ मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून ओ-टी-पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा दोन्ही आधार कार्ड नंबर निवडल्यानंतर ते सक्सेस झाल्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर ओपन होते. या ठिकाणी बघा तुम्हाला कास्ट म्हणजे जाती प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघा समोरच्या बाजूला निवडा पर्याय दिलेला आहे आणि इथे खाली तुमची जात निवडायची आहे. म्हणजेच तुमची जी काही कास्ट आहे ती इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, निवडायची आहे. बघा जात निवडल्यानंतर खालच्या बाजूला अजून एक ऑप्शन आलेला आहे. बघा माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित लाभार्थी महिला या योजनेचा लाभ घेत आहे. लाभ घेत असेल तर हो करा, नाहीतर नाही करा. बघा आता खालच्या बाजूला एक मुद्दा दिलेला आहे. बघा महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा या ठिकाणी विचारले जात आहे, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी किंवा कॉन्ट्रॅक्टी बेसवर प्रायव्हेट कर्मचारी आहे का? बघा इथे तुम्हाला खालच्या बाजूला एक ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा खालच्या ठिकाणी तुम्हाला एक छोटा बॉक्स दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही जी माहिती दिलेली आहे, जे आधार कार्ड नंबर दिलेला आहे,
ती माहिती खरी आहे का खोटी आहे. खरी असेल तर या ठिकाणी क्लिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. बघा तुम्ही इथे बघू शकता, जी काही तुमची KYC आहे ते इथे यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण करू शकता. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. लाडक्या बहिणींना शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.